सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोका गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या आरोपीला शिताफीनं पकडून जेरबंद केलं। सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मोक्कामधून जामिनावर सुटलेला आरोपी सागर सफाल्या शिंदे आणि त्याचा सावत्र भाऊ तसंच त्याचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी मिळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील वस्तीवरील वयोवृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरीनं चोरून नेले असून ते दोघे सध्या अंत्रोळी फाटा इथं चोरीच्या मोटारसायकलसह थांबलेले आहेत। त्यावरून पथकानं मनगोळी इथं जाऊन त्यांना ताब्यात घेतलं। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सागर उर्फ सागऱ्या सफऱ्या उर्फ सफाल्या शिंदे व 29 आणि त्याचा सावत्र भाऊ असलेला विधी संघर्षग्रस्त बालक दोघे राहणार जामगाव तालुका मोहोळ असं असल्याचं सांगितलं। त्यांनी वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरल्याचं कबूल केलं। अधिक चौकशी केली असता दामाजी कारखाना रोड मंगळवेढा इथं घरातील महिलेला आणि मुलाला धाक दाखवून लुटल्याचं सांगून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव आणि मोहोळ तालुक्यातील हराळवाडी इथं एकाच रात्री 5 घरं फोडल्याचं सांगून शिवाजीनगर बाळे इथून युनिकॉर्न मोटारसायकल चोरून आणल्याचं सांगितलं। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 16.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, एक मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 3,29,750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कोणदे, मोहन मनसावाले, जगदीश राठोड, पोलीस अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, ज्ञानेश्वर पाथरूट, सतीश बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे, सुनंदा झळके यांच्या पथकानं बजावली।